आगामी काळामध्ये त्यांचा खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळेल. कारण मागच्या अंगामध्ये आपण पाहिलं तर खूप एन्जॉय केलं गावदेवी सोनाली संघाने आणि चांगला क्रिकेटही खेळला गेला. अंगलीवर काय झाली ती बूट घालून बरेच दिवसातून शूज मारली काय. चला खेळाला आपण सुरुवात करूया. एका बाजूला साई कृपा डुंगे तर दुसऱ्या बाजूला विक्रम स्पट वडूनवकर नाणेफेक घालून फलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती तर नामी संधी चालून आली होती. आपण पाहिलं तर झेल घेण्याची एक सुवर्ण संधी होती परंतु ती गमावली आहे. दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट करताना या ठिकाणी एक मोठा मासा गलाला लागला असता परंतु आपण पाहिलं तर तसं चित्र घडलं नाही आहे. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. ज्याचं क्षेत्ररक्षण जेवढं टाईट तेवढी त्याची गेम टाईट आपल्याला पाहायला मिळते. चुकी आणि चुकी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने दिशा दिली. आता क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं. या ठिकाणी आपण पाहतो एकच धाव घेतली जाते. 57 धावांचं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर डोंगे संघाने ठेवलं होतं. असं वाटलं तर सामना सहज गावदेवी सोनाल्याच्या हातामध्ये जाईल परंतु जिद्द चिकाटी संघर्ष आणि मेहनतीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर करत होते आणि त्या कारणास्तव तो विजय संपादन आपल्याला पाहायला मिळाला. याच्यानंतर होणारा सामना जो आहे तो न्यू मिलन पायगाव वर्सेस बंद्रामृती काल्हेर याच्यामध्ये लढत होईल. दोन्ही संघनायकांना विनंती आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित असणं गरजेचं आहे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे. यावेळेस मात्र उडवला गेला आहे. क्या बात आहे. चेंडू मात्र जातो सीमा पार. षटकार. सहा धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 9 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगला फटका आपल्याला पाहिले तर राजांच्या बॅट मधून पिक करण्यात आला होता. मिडविकेटच्या डोक्यावरून एक उत्तुंग गगनचुंबी फटका षटकार पाहायला मिळाला. भरपूर असे खेळाडू आहेत की ज्याने चौकार आणि षटकाराने हंगामाला सुरुवात केलेली आहे. या चाचणी स्पर्धेमध्ये ते एक वैशिष्ट्य राहिले आहे. कालच्या दिवसामधून आपण जर पाहिलं तर नामदेव चौधरी यांनी सुद्धा पहिली 50 या हंगामाची आणि स्पर्धेची पाहायला मिळाली. पुढे चेंडू यावेळेस दिशा दिली होती परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते 10 अंकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. या ग्राउंडचा इतिहास आहे या पूर्ण स्पर्धेचा की धावा भरपूर बनतायत. प्रत्येक टीम 50 पर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न करतोय. 50+ अशा भरपूर टीमने धावा आपल्याला झलकावताना पाहायला मिळाल्या आहेत. सर्वाधिक धावाचा विक्रम गावदेवी राजनुल्या संघाच्या बाजूने आहे. 77 धावा सांघिक स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र वड शॉट. क्या बात आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार. बिग षटकार.
प्रथम फलंदाजी करत असताना विजय संपादन करताना पाहायला मिळत. काही मॅचेस अशा चेसिंगच्या पाहायला मिळतात. गावदेवी आपण पाहिलं तर भादवडा या संघाने सुद्धा चेसिंग केलं होतं. मला वाटतं 65 रन्स चेस केल्या होत्या. त्याच्या अगोदर आपण जर विचार केला ज्यावेळेला सरवलीपाडा यांनी सुद्धा 64 धावांचं आव्हान चेस केलं होतं. कुठली धावसंख्या सेफ आतापर्यंत दिसत नाही आहे. या ठिकाणी पाहतोय अजून एक बॅक टू बॅक लगातार दुसरा हिट फटका षटकार. पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाज अतिशय ताकदवर पाहायला मिळत आहेत. महेश आणि राज आपण जर पाहिलं तर महेशच्या बॅटमधून 2 षटकार आणि राज यांच्या बॅटमधून आपण पाहतोय की 1 षटकार. नवीन गोलंदाज विनोद येते. गोलंदाजी मार्क करते. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस चांगला फटका जरूर आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडं फंबलिंग पाहायला मिळाले. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीसाठी प्रयत्न दबाव आणि या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धावी सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना तालमेल खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जसे या ठिकाणी राजन डी यांचं आगमन होत आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांनाही आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्यांचाही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मागील हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी झाली होती. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. आणि पाहता पाहता चेंडू मात्र सीमा पार षटकार. तुम्हाला 8,400 द्यायचे आहेत. ठीक आहे 2 मिनिट थांबून फोन करतो. यावेळेस अजून एक ताकदवार दे धमाका. हाय चेंडू जातो सीमा पार षटकार. DJ Umesh. धावसंख्या पाहतोय आपण या ठिकाणी झपाट्याने वाढत असताना 36. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. या ग्राउंडवरती 77 धावांचा जो रेकॉर्ड आहे तो तुटतो की काय असं वाटायला लागलंय आता. कारण दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप अग्रेसिव्ह आणि आक्रमक रूपा खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा धापलकावरती. पुढील चेंडू. अजून एक तडाखा. हाही चेंडू जातो सीमा पार षटकार.
पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी काय घडतंय. यावेळी समोरच्या दिशेने आपण पाहतोय विक्षेपने केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 44. 2 षटकांच्या समाप्तीनंतर क्या बात है. 2 में 22. धनाजी और विनोद बराबर पे. बघूया 77 धावांचा रेकॉर्ड तुटतो की काय. 44 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजा म्हटलं तर एक राज बिंडासारखी त्या फलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक आपण पाहतोय 29 धावांवरती खेळतोय. महेश काबूकर यांच्या बॅट मधून सुद्धा आपण 2 गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले आहेत आणि 15 वरती नाबाद खेळतोय. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये आणि एक अफलातून साजेदारी या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 44 धावांची 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय राकेश पाटील. या धावा बनल्या आहेत तर त्या धावांवरती कुठेतरी रोख लावणं गरजेचं आहे. पाहूया, परंतु या ठिकाणी आता मात्र मिस टाइम जरूर झाला, परंतु सेफ लँडिंग होते आणि 2 धावा इथे पूर्ण होतात. प्रत्येक चेंडूवरती धावा बनल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र अफलातून फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 1 बॉल सीमारेषे बाहेर चौकार. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होते. यावेळेस अजून एक चांगला फटका तोलून मापून मारलेला बिग हिट षटकार. दे 60 धावा ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अफलातून विक्रमी खेळी मैदानाच्या आतमध्ये. भागीदारी सर्वाधिक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळते. राजा आणि महेश याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आपण पाहतोय 1 धाव पूर्ण केली आणि पाहता पाहता दुसरी धावी पूर्ण होताना पाहायला मिळते. निर्धावच्या स्वरूपात आपण पाहिलं तर 1 चेंडू पाहायला मिळालेला आहे. बाकी आतापर्यंत आपण जर विचार केला तर 6 षटकार आणि 2 चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. एकंदरीत धावांचा ओघ जो पाहतोय तो 62 धावा ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय. इथेही आपण पाहतो जोपर्यंत उचलला जाईल हलक्या पावलाने आपण पाहिलं तर या 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर विक्रमसोबत ओढूनोगर संघाची जोडी म्हटली तर दुधारी तलवार आहे. कुठलीही तलवार जरी असेल स्ट्राईकला तर ती चेंडूला कापण्याची ताकद हिम्मत दहशत ठेवतोय
आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 62 धावा फलकावरती लागल्या गेल्या. गावदेवी रांजोली संघाचा जो रेकॉर्ड 77 धावांचा त्या तुटण्याच्या कगारवरती आहे, मार्गावरती आहे, आपल्याला पाहायला मिळतंय. कारण अजून एक षटक बाकी आहे आणि एक 16 धावांची आवश्यकता आहे त्या रेकॉर्ड तोडण्यासाठी, 15 धावा त्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी. आणि इथं उपस्थित महेश आणि राजा यांच्यामध्ये तो दमखम आहे, ती ताकद आहे, ते सामर्थ्य आहे त्या रेकॉर्डला बरोबरी आणि त्या रेकॉर्डला तोडण्याची. पण पाहूया काय घडेल. कारण गोलंदाजाला ही मॅजिकल गोलंदाजी हाताळावी लागेल, कुठेतरी कमबॅक करावा लागेल. 62 धावा धावफलकावरती. आपण महेश यांच्या जर धाव संख्या बघितली तर 39 धावांवरती नाबाद खेळतोय आणि राजा यांची जर विचार केला तर 29 धावांवरती. आपण कालच्या दिवसामध्ये नामदेव चौधरी यांची एक अफलातून 50 पाहायला मिळाली. वय वर्ष 55 असतानाही दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं, टायगर अभी जिंदा है आणि एकदम मन मिळाव स्वभाव आपल्याला पाहायला मिळतोय. संघामध्ये एक कमी खेळाडू असतानाही सर्व जिम्मेदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये झलकत होतं. यावेळेस मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक घेतोय परंतु अंदाज काय बांधता आला नाहीये आणि हाही चेंडू जात सीमा पार, चौकार. माझा जर विचार केला तर 84 धावांचं जे हाय स्कोर होतं ते एजी स्पोर्ट निंबोली संघाचं आपल्याला पाहायला मिळालं होतं कासने या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फाईट बॉल, अवंतर धावेचा भरणा, धावा बनताय, धावांचा वेग वाढताय, त्यातल्या त्यात गोलंदाजी मदत करतायत. आणि धावसंख्या जर पाहिली तर यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न इथं पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर 70 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विक्रम स्पर्ध वडूनगर मैदानात येते काय आणि विक्रमाचा विक्रम तोड फलंदाजी होते काय, ही खरी ताकद आहे, ही खरी त्यांची दहशत आहे. आगामी काळामध्ये हे चित्र वारंवार आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेस मात्र पाहू शकता आपण स्टॅक कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी परंतु पाहत राहिला, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, चौकार. 74 एकही गडी बाद नाही आहे. मला तरी वाटतं या पूर्ण मागील आगामध्ये असो किंवा पूर्ण या मंडळामध्ये सर्वाधिक भागीदारी ही ठरली जाणार आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. यावेळी असं पाहू शकता पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. आता मात्र पाहू शकता आपण 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. न्यू मिलन पायगाव आणि बंदरामारुती काल्हेर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण इथं टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, आपला नाणेफेक केले जाईल, विनंती असेल. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र हाही जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्या जर पाहिल्या तर धावफलकावरती या 4च्या मदतीने 80 आणि महेश काबूकर 49 धावांवरती खेळतोय. म्हणजेच हंगामाची पहिली 50 नामदेव चौधरी यांची पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी पहिली मॅच खेळत असताना इथं मात्र 50 झलकावण्याच्या मार्गावरती आणि यस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली गेली, त्यानंतर आपण पाहतोय दुसरी धावी कंप्लीट केली. अशा रीतीने आपण पाहतोय महेश काबूकर यांची सुद्धा या स्पर्धेतील या हंगामातील आपण पाहू शकता 50 पाहायला मिळते. तर चला दोन टीम प्लीज विनंती असेल, बंदरावरती काल्हेर न्यू मिलन पायगाव. नसल तर मग त्यांची लावून देऊ ना मग 22
आता बघ यांनी चौकावर राजानी 1 रन करली लगे महेश कापूरने बोलशिली हे सगळं तोडशिले महेश कापूर तिसरी ओव्हर राजा खेळली अख्खी कसा व्यक्ती बोल तर चला प्लीज दोन्ही संघाने या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत. टॉस करून घ्या. दयावान भंडारी साहेब आपणास विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेकीचं कॉलिंग. बंदरापती काल्हेर संघाच्या माध्यमातून कॉलिंग दिले काटा असं कॉलिंग दिलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते बंदरावरती काल्हेर संघाच्या बाजूने लागलेले आहे. नाणेफेक आपण जिंकलात आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग पास. यस हंगामाला आपण पाहतोय सुरुवात खूप उशिराने झालेली आहे. परिणाम पाऊस भरपूर होता. प्रत्येक टीमला प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड उपलब्ध नव्हते. त्या कारणास्तव आपण पाहतो की उशीर झालेला आहे. तर आपल्याला ग्राउंड उपलब्ध होता. आपली प्रॅक्टिस चालू होती का? नाही. निश्चितच ही जी स्पर्धा आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने खेळवली जाते. तर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर एक नंबरच आहे आणि भिवंडी 40+ आयोजन एक नंबरच असते नेहमी. निश्चितच आपण हंगामाची पहिली मॅच खेळत आहात चाचणी स्पर्धेमधली. तर या आपल्या टीममध्ये नवीन खेळाडूचा काही भरणा? यस तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असता. निश्चितच आपण पाहतोय की आपणही एवढे दुरून येत आहेत. भरपूर तुमचा चांगला खेळ होत आहे. या चालू हंगामाला आपली प्रॅक्टिस होते की नाही? हो होते. यस प्रॅक्टिस शिवाय हा खेळ नाही आहे. तर मित्र हो टॉस बॉक्समधून असे न्यूज आहे की नाणेफेकीचे जो कॉल आहे ते बंदरावरती काल्हेर संघाच्या बाजूला लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. नक्कीच आपण चर्चा करत होतो महेश काबूकर या खेळाडूची की ज्या खेळाडूच्या नावे एका सीझनमध्ये एका स्पर्धेतून एकाच दिवसातून 250 करण्याचा भीम पराक्रम आहे. त्या खेळाडूनं अगदी चालू हंगामाची सुरुवात देखील 50 कंप्लीट केलेली आहे. क्या बात आहे. ग्राउंड नंबर 2 वर चाचणी स्पर्धेची दुसरी 50. काल पहिली 50 नामदेव चौधरी, जय भोलेनाथ, सरवलीपडा या खेळाडूंनी पूर्ण केली आणि आज महेश काबूकरनं दुसरी 50. अभिनंदन महेश काबूकर आणि नामदेव चौधरी. नामदेव चौधरीनं वयाच्या 55 वर्षामध्ये देखील 50 धावा पूर्ण केलेत. अतिशय चांगला खेळ काल गावदेवी भादवाड संघाबरोबर त्यांनी साकारला. मात्र संघ पराभूत झाला होता आणि त्याच्यामध्ये संतोष तरे यांचा सिंहाचा वाटा. यानंतरच्या सामन्याची देखील नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. बंदऱ्या मारुती काल्हेर आणि न्यू मिलन पायगाव 1 मॅन आर्मी. नक्कीच नितीन गवली यांची टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. महेश काबूकर आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर अनिल जोशी चालू हंगामासाठी संघनायक म्हणून. चला अधिक वेळ न घेता सामन्याला लगेच सुरुवात करा. साई कृपा डुंगे टीमची सलमेट जोडी मैदानाकडे आपण येताना पाहतोय. नाबाद 51 आणि राजा पाटीलनं
नाबाद 34. नक्कीच या मैदानावरती सर्वात मोठी धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 दिवस वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीमच्या नावे होती. गावदेवी नानकर संघाविरुद्ध त्यांनी 76 धावा कुठल्या होत्या. मात्र आज त्यांना मागे टाकून विक्रम स्पोर्ट वडनगर संघानं 82 धावा 4 ओव्हरमध्ये साईकृपा डुंगे या संघासमोर ठोकलेले आहेत आणि 83 धावांचं लक्ष ठेवलंय. सामना होतो सुरू. गोलंदाज आलेत महेश काबूकार. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून उडवलाय. चांगला संपर्क झालाय. चेंडू चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग. 2 धावेनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन झालंय. अनिल आणि विनोद भगत ही जोडी सलामीला. हा चेंडू स्वेर मार आहे. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे तसेच गिरीश वालांज आणि आपले तिसरे पंचांच्या भूमिकेत माधव ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे MC पंच आहेत. नक्कीच राज ठाकरे देखील शुभेच्छा. चांगला चेंडू लाईन अँड लेंथवर. महेश काबूकर यांच्याकडे क्वालिटी गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला आगळ्या वेगळ्या अँगलनं ते डिलिव्हर करताना पाहायला मिळत आहेत. बघा पहिला चेंडू 2, दुसरा वाईट, त्यानंतर डॉट आणि इथे देखील चेंडू आलाय डॉट. श्यामदादा चौगुले शिक्षण महर्षी नक्कीच एक आगरी समाजातील उत्तुंगाचं व्यक्तिमत्व. वडणूगावचे सुपुत्र यांनी आपल्या सिनियर 40+ सर्व संघांच्या अगदी ज्यांचे मुलं शिक्षणामध्ये जर शिकत असतील तर नक्कीच चौगुले कॉलेज आपला अंजूर फाटा येथे अवश्य आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची हमी चौगुले साहेबांनी दिलेली आहे. नक्कीच त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. शिक्षण महर्षी म्हणून त्यांना संबोधलं जातोय. आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये एक असं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मुलांना पुढील शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्याशी तुम्ही जरूर संपर्क ठेवा. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. सँडी कव कॉर्नर रिझान वाईडिश लॉंग ऑन ला फिल्डिंग करतायत. 2 धावा विनोद भगतच्या बॅटमधून. धावसंख्या 6. शेवटचा एक चेंडू. रिवर्स फटका केले. फटका पचलाय गली क्षेत्रामध्ये. वेल जज कॅच. क्या बात आहे. संगणक अनिल जोशीनं टिपला झेल आणि मोठा विकेट विनोद भगत जलबाद.
बिरू. बिरूनं पहिला चेंडू वाईट टाकलाय. नक्कीच बिरू एक चांगला उंचपर असा खेळाडू. बिरूकडून नेहमीच अशा अपेक्षा आहेत वडनगर टीमला. अनिलचा फटका अगदी सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रयत्न जरूर चांगले केलेत मात्र चेंडू सीमा पार. चौकारानंतर हा डॉट बॉल. 83 धावा बनवायचे. प्रत्येक डॉट चेंडू हा दबाव वाढवेल साईकृपा ढुंगेच्या फलंदाजीवर. मोठी धावसंख्या उभारलेली आहे. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या फलंदाजांनी इथे बघूया झेल घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले मात्र प्रयत्नांना यश आला नाहीये. चेंडू सीमापार जातोय. 4 धावांसाठी चौकार. आणि या स्पर्धेचा एक नवीन विक्रम देखील विक्रम स्पोर्टच्या नावी. तब्बल 24 चेंडूमध्ये 82 धावांची भागीदारी देखील महेश काबोकर आणि राजा पाटीलच्या नावी आहे. एकही गडी न गमावता त्यांनी 4 ओव्हरमध्ये 82 धावा या सीझन मध्ये कंप्लीट केलेत पहिल्याच सामन्यातून. ते अतिशय चांगला फटका अगदी सरळ बॅट न उडवलाय. सँडी चा प्रयत्न असफल झालाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. मूर्ती लहान आहे मात्र कीर्तिमान आहे. चांगले फटके त्यांच्या ठेवणीमध्ये आहेत. राकेश पाटीलने देखील पहिल्या सामन्यातून गावदेवी सोनाल हे संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. 33 नाबाद धावा राकेश पाटीलने देखील ठोकल्या होत्या. आणि पहिला धक्का आई गावदेवी सोनाल टीमला साईकृपा ढुंगे संघाने दिलेला आहे. इथे देखील चेंडूला अगदी पॉइंट रिझनला केला आहे. आणि या सामन्यातून दुसरा झेल अनिल जोशीनं कंप्लीट केलेला आहे. वाह, गुड फिल्डिंग. नंतर जितू धुमाले अनिल जोशी सारखे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. विनायक पाटील देखील एक चांगला गोलंदाज. बघूया दीपक चौगुले इथे अगदी दीपकनं स्वतःला झोकून दिलाय. अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडू लँड झालाय. षटकार. नक्कीच मित्रांनो, क्रिकेट खेळताना स्वतःला सावरा आपण. आता आपलं वय वर्ष 50+ झालंय. काय जाऊन जाणार आहे, चौकार षटकार जाणार आहे. यापेक्षा स्वतःला आपण जपा.
खेळाडू या दीपकला जर मार लागला असेल तर विश्रांतीला पाठवा, बाकी सामना आपण कंटिन्यू सुरू करा. चला, चेंडू आला का? यस. दीपक जर दुखापत झाली असेल तर तू बसून घे. दीपक आराम कर. दीपक चौगुले, नाहीतर मग सामना सुरू करा लगेच. थांबू नका. 2 ओव्हर 83 बनवायचे आहेत. सायकलवर डुंगे टीमनं 2 ओव्हरमध्ये बनवलेत 25. म्हात्रे सर, नॉन स्ट्राईक फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जितेंद्र, धन्यवाद. श्यामदादा चौगुले, क्या बात आहे. क्रमांक 3. अगदी सर्वात सिनियर खेळाडू मला वाटत आहेत. बारक्या पाटील देखील सध्या आपल्याला क्रिकेट पासून थोडेसे दूर होताना पाहायला मिळत आहेत. भरपूर क्रिकेट बारक्या पाटील देखील या संघासाठी खेळलेत. हिम्मत चौगुले, विनायक पाटील ही खूप जुनी नावं या संघातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. इथे अनिल जोशीला नक्कीच चेंडू चकवून सीमापार गेलाय. 2 झेल जरूर टिपले, मात्र इथे फिल्डिंग करताना अति घाई कुठेतरी अनिल जोशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 29 धावा. चांगला प्रयत्न सुरू आहे राकेश पाटील कडून. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला होता, अगदी विकेट टू विकेट. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख आहे. धावसंख्या 31. 2 ओव्हर 2 चेंडू 31. इथे फटका ऑन साइडला. क्या बात आहे. बीरू पाटील अगदी संघाच्या 3 धावा त्यांनी सेव्ह केलेत. वा. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजीपेक्षा तुमची फिल्डिंग ही देखील खूप महत्वाची आहे. वेलकम, सुस्वागतम. चिरोबा 40+ कोण संघाचे एक अष्टपैलू खेळाडू पंढरीजी भोईर साहेबांचं या मंचावरती शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पंढरीजी भोईर यांची चिरोबा कोण टीम देखील क्वालिफाय झालेली आहे. मैदान क्रमांक 1 वर अगदी चेंडू शॉर्ट मिड विकेट वरून भिरू पाटीलनं उचललाय. श्याम चौगुले यांचा देखील सराव चांगला दिसतोय. पहिला चेंडू सोडला तर त्यानंतर त्या 4 चेंडूमध्ये 5 दिलेत आणि पहिल्या चेंडूवर चौकार. अशा 5 चेंडूमध्ये एकूण 9. अगदी चांगली लाईन अँड लेंथ आहे. श्यामदादा चौगुलेनं अजून क्रिकेटवर आपलं प्रेम जोपासलंय. भरपूर कामातून वेळ काढून क्रिकेटला देखील ते जॉईन आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. काय चेंडू आहेत. जबरदस्त चेंडू. पंढरीजी भोईर साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत. 3 ओव्हर 33 आणि खूप मोठं अजून आव्हान धावांचं पार करायचं आहे. अनिल मुकादम अभि, अभि कुठे आपण स्टेजवर आहे.
आपल्या इथे नक्कीच मैदानाची साफसफाई, मान्यवरांच्या नाश्त्याची, स्वागत सन्मानाची तयारी जे करतायत गेले 3 दिवस अभि आपण स्टेजवर या. गोय ना केव भाऊ जगदीश मात्रेले यानंतरचे 2 संघ आपण तयारीत राहा. न्यू मिलन पायगाव आणि बंद्र्या मारुती कल्लेर. गोलंदाज गोविंद. नक्कीच हा देखील एक विक्रम स्पोर्ट संघामध्ये सर्वात चांगला गोलंदाज म्हणून गोविंद याची देखील ओळख आहे. वेलकम हेमंत देवलेकर आमचे परम मित्र. अगदी सामना पूर्णपणे हा विक्रम स्पोर्टच्या पक्षामध्ये आहे. 83 धावा बनवायच्या होत्या. सुरुवात जशी व्हायला हवी होती तशी सुरुवात मात्र करता आली नव्हती. साईकृपा डुंगे संघाच्या फलंदाजांना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 6. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्या 34-35. जितेंद्र स्ट्राईक वर आहे तर नॉन स्ट्राईकला आपले महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील. हेमंत देवलेकर वेलकम. नितीन दादा गवली यांचे एक जवळीक सहकारी. फक्त एक सिंगल. पहिल्या विजयापासून फक्त 4 चेंडू आता विक्रम स्पोर्ट वडनगर टीम दूर आहे. हा फटका राकेश पाटीलच्या बॅट मधून काऊ कॉर्नर चांगला झेल आणि ते राकेश पाटील आउट. बघूया फलंदाज कोण आहेत. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक धनाजी आलेत. नक्कीच धनाजी साईकृपा डुंगे संघाचे हे सिनियर खेळाडू आहेत. बऱ्याचदा धनाजीला आपण यष्टीरक्षिकेच्या भूमिकेत या संघातून पाहिलाय. त्यानंतर निलेश भगत असतील, विनोद भगत, जितू पाटील यांनी फक्त आज आपल्या संघाला आपली मोलाची उपस्थिती दिली. गोलंदाजी देखील नाही केली आणि फलंदाजीसाठी देखील ते अजूनपर्यंत उतरलेले नाही आहेत. जितू पाटील डुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. इथे चेंडूला टॅप केलाय. धनाजीनं पहिला चेंडू केले चालू सीझनचा. 1 धाव या चेंडूवर त्यांच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 38. गोविंद क्या बात है. राजा पाटील एक चांगला डावखुऱ्याचा फलंदाज या संघाला जॉईन झाल्यापासून या संघाची ताकद आणखी वाढलेली आहे. हा चेंडू स्वेर. मला वाटतं या चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकामध्ये पहिल्या विकेटसाठी 4 ओव्हरमध्ये
82 धावांची प्रथमच भागीदारी असेल अल्पेश. वेलकम आनंद भाऊ, आपलं देखील स्वागत. ऑन साईडला फटका खेळलाय, इथे झेल ड्रॉप झालाय, हरकत नाही, मात्र सामना जिंकलाय विक्रम स्पोर्ट वडुनगर टीम न. अभिनंदन ऑल टीम अँड हार्ड लक, टॉप लक साई कृपा डुंगे. चला लगेच पुढील 2 संघांनी सामना सुरू करायचा आहे. नक्की सोनाले किर्लेत साई साक्षी बिल्डर अँड डेव्हलपर, विशेष कार्यकारी अधिकारी आणि बीबी स्पोर्ट इताडे या संघाचे करता धरता भगवानजी पाटील, त्यांचे देखील मंडळाच्या वतीनं आभार. महेश काबूकर या आपण. महेश काबूकर भाऊ या, मॅन द मॅच घ्या. आणि संपूर्ण टीम आपण इथेच थांबायचं आहे. सोनाली टीम बरोबर आपला लगेच यानंतरचा सामना असेल. बंद्रामूर्ती कल्ले टीम आपण देखील मित्रांनो लगेच मैदानाचा ताबा घ्या. अभिनंदन महेश काबूकर आणि नक्कीच आपले 12वे खेळाडू गोरख भाऊ, क्या बात आहे, सिनियर खेळाडू. अभिनंदन, बेस्ट ऑफ लक महेश काबूकर. वर्षाची सुरुवात अगदी गोड झालेली आहे आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद पंढरीजी भोईर. आणि नक्की जेव्हा पुढील सामन्याला सुरुवात होईल तसं आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ गोरसई मनोज ठाकरे यांचा आवाज.